अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी नाशिकचा दौरा करावा म्हणून त्यांना साकडं घालण्यात आलं। नाशिक हा पवार कुटुंबियांवर प्रेम करणारा जिल्हा आहे। ज्यावेळी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी याच नाशिक जिल्ह्यानं त्यांची पाठराखण करत सर्वात जास्त आमदार निवडून दिले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर सर्वच्या सर्व 7 आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले। सध्या या पक्षाला आणि जिल्ह्याला कुणी वाली आहे किंवा नाही असं म्हणायची वेळ आली आहे। भगूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार नाशिकमध्ये येऊन गेले। त्यानंतर पक्षाचा कुणी बडा नेता नाशिककडे फिरकलाही नाही। 7 आमदार त्यातले 2 मंत्री असतानाही अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला कुणी वाली आहे का अशी परिस्थिती आहे। नाशिक रोड देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। विविध विषयांवर चर्चा केली। एकदा नाशिक जिल्ह्याचा दौरा करावा म्हणून साकडंही त्यांना घातलं। तसंच मागेल त्याला ठिबक सिंचन योजनेचा लाभ मिळावा, स्प्रिंकलर सिंचन योजनेला गती मिळावी, शेतकऱ्यांना रासायनिक खतं योग्य दरात सहज उपलब्ध व्हावी, शेतीपूरक व्यवसाय यासाठी अनुदानात वाढ करावी अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश चव्हाण, इंजिनियर दर्शन म्हस्के आदी उपस्थित होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।